शुभ सकाळ सर्वांना. ओम नमः शिवाय. चला आज शेवग्याच्या शेंगाचा बेत बनवूयात. आज शेवग्याच्या शेंगा आणल्या होत्या. शेवग्याच्या शेंगा अशा प्रकारे मी कट करून घेतल्या. स्वच्छ धुवून अशा पाण्यामध्ये थोडी उकळी करून घेतली. काळ्या मसाल्याचं असं तिखट भाजून घेतलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊयात. जिरं मोहरी टाकली कारण मी तिखटामध्ये लसूण खूप घातला होता चांगल्या प्रकारे, म्हणून मी फोडणी लसूण नाही टाकते. जिरे लसणाचा तडका दिला. घरगुती मसाले ॲड केले. थोडीशी अंबारी मसालाही त्यामध्ये घातला आहे. आपण जे काळ्या मसाल्याचं तिखट भाजलं होतं ते मी चांगलं बारीक करून घेतलं. तो बारीक केलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्हाला पाहिजे तसंच पाणी तुम्ही ॲड करून घेऊ शकता. तुम्हाला जसं पाणी पाहिजे, शेंगा पतल्या पाहिजे की घट्ट पाहिजे यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या. अशा प्रकारे मी फोडणी केली आहे. थोडंसं पाणी घातलं आहे. चवीनुसार मीठ टाकते. आपण ज्या शेंगा पाण्यामध्ये उकळून घेतल्या होत्या त्या पाण्यासकट त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या शेंगा चांगली उकळी करून घ्यायची, कारण आपण शेंगा उकळून घेतल्यामुळे जास्त वेळ त्याला उकळायचं नाही आहे. अशा प्रकारे आपल्या शेवग्याच्या शेंगा रेडी आहे. चला, कोणाला माझा व्हिडिओ आवडला त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.